मित्रांनो नमस्कार। चला मित्रांनो, आज आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालपणापासून ते राजकारणापर्यंतचा सफर कसा केला याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया। देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरच्या मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला। वडील गंगाधरराव हे RSSचे प्रचारक आणि भाजपा नेते होते। ते काही काळ महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते। कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी गंगाधर यांना आपले राजकीय गुरु मानतात। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 1975 मध्ये देशभरात आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांचे वडील गंगाधरराव यांना अटक करण्यात आली होती। त्यामुळे देवेंद्र यांना इंदिरा गांधींचा तिरस्कार वाटू लागला। त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे नाव इंदिरा गांधी स्कूल होते। वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली कारण शाळेला इंदिराजींचे नाव होते। देवेंद्र यांची आई सरिता फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले की देवेंद्र लहानपणापासूनच हट्टी होते। सरस्वती शिशु मंदिर विद्यालयातून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवेंद्र यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयातून 12वी केली। 1992 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली, पण ते वकील झाले नाहीत। यानंतर त्यांनी जर्मनीच्या बर्लिन शहरात असलेल्या जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमधून व्यवसाय व्यवस्थापन विषयावर पदव्युत्तर पदवी प्राप्त केली। वडिलांमुळे देवेंद्र यांना शालेय जीवनापासून राजकारणात रस वाटू लागला। 1987 मध्ये देवेंद्र फडणवीस 17 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले। 1989 मध्ये जेव्हा ते महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP RSSची विद्यार्थी शाखा म्हणून प्रवेश घेतला। वडिलांच्या निधनानंतर देवेंद्र यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सोडली। त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि आपल्या धाकट्या भावाला राजकारणात प्रोत्साहन दिले। नागपूरमध्ये RSS शाखांना भेट देणारे देवेंद्र लवकरच प्रचारक बनले। देवेंद्र यांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला, त्यामुळे त्यांची ओळख आणि बड्या नेत्यांशी असलेले चांगले संबंध यामुळे त्यांना पुढे जाण्यात फारशी अडचण आली नाही। 1992 मध्ये ते नागपूर महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले। यानंतर 1997 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महापालिकेच्या रामनगर प्रभागातून महापालिका निवडून जिंकून इतिहासातील सर्वात तरुण महापौर बनले। महापौर झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी देवेंद्र फडणवीस 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले। तर ही होती मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत सफर। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।